बाकी जॉब वगैरे कसं सुरू आहे? जॉब वगैरे सगळं मस्त सुरू आहे. तुझा? माझं पण सगळं मजेत. एक मिनिट हा संकेत. हो हो. हॅलो. हां ओके, बजाज फायनान्स. हां, लोनसाठी अप्लाय केलेला. ओके ओके ठीक आहे, चालेल. थँक्यू. काय ग, कोणाचा फोन होता? अरे बजाज फायनान्स कडनं फोन आलेला मला. अच्छा. ते बोलले दिवाळी ऑफर आहे त्यांच्याकडे. एक मिनिट, आणि- तू लोन साठी अप्लाय केलेलं? हां ओके, ते बोलले असतील की अपफ्रंट प्रोसेसिंग फी 15,000 त्यांच्या जीपे वर पाठवा. हां, पण तुला कसं काय माहिती? सेम कॉल मला आलेला काही दिवसांपूर्वी. मी पण माझ्या बिझनेस साठी 5 लाख रुपयाच्या लोन साठी अप्लाय केलेलं. ओके. तर मग मलाही बजाज फायनान्स कडनं कॉल आलेला. ते बोलले आमच्याकडे दिवाळी ऑफर सुरू आहे अँड यू आर एलिजिबल फॉर द प्री अप्रूव्ह लोन. ओके, मी तर खुश झालो. पण त्यांनी सांगितलं मला फक्त त्यांना 15,000 अपफ्रंट प्रोसेसिंग फी Fee पाहिजे. पे करायची. हां. त्यांनी मला त्यांचा गुगल पेचा स्कॅनर पाठवला आणि इव्हन त्यांनी मला त्यांचा एम्प्लॉई आयडी पण पाठवलेला. आणि मग मी विश्वास ठेवला आणि मी डिरेक्टली शेअर केली. नंतर मी त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हला कॉल केला तर काय, फोन बंद. मी एवढा घाबरलेलो. मग मला माझ्या वडिलांकडनं कळालं की बजाज फायनान्स कधीही अपफ्रंट प्रोसेसिंग फी त्यांच्या पर्सनल जीपे किंवा फोनपे अकाउंटवर मागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बजाज फायनान्सचे एम्प्लॉई बिझनेस पर्पज साठी त्यांचा एम्प्लॉई आयडी कोणालाही त्यांच्या ईमेल किंवा व्हॉट्सअपवर शेअर करत नाही. ओके. हे ऐकून मी शॉक झालो. पण माझ्यासोबत स्कॅम झाला होता. जर तुमच्यासोबतही असा फ्रॉड झाला असेल ना, तर सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर 1930 म्हणजे 1930 या नंबरवर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर तुमची कंप्लेंट रजिस्टर करा.